वाल्मिक कराडच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता, संपत्ती इतरांच्या नावे ट्रान्सफर करण्याचा कराडचा प्रयत्न, तर कराडची प्रॉपर्टी जप्त करण्याची धस यांची मागणी. वाल्मिक कराडला आधी हॉस्पिटलमधून बाहेर काढा, मुंबईतल्या मोर्चातून आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी, तर कराडचे रिपोर्ट जगजाहीर करा, दमानी यांचं आवाहन. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंबईत जनआक्रोश मोर्चा, देशमुख कुटुंबियांसह नेत्यांची उपस्थिती, धनंजय मुंडेंसह आरोपींचा रावणासारखा पोस्टर ठरला चर्चेचा विषय. वडेट्टीवार स्वतःचा प्रस्ताव घेऊन शिंदेंकडे गेले होते. तिसऱ्या उपमुख्यमंत्री पदावरून मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट, तर तिसरा उपमुख्यमंत्री होणार हे दादांत खोटं, अजित पवारांचं स्पष्टीकरण. अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, बलात्कार केलेल्यांना सोडवण्याकरता अक्षय शिंदेची हत्या झाली. बदलापूर प्रकरणात जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा. सगळेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी, मनोज जरांगेंची पुन्हा मागणी, तर अधिसूचना काढायला 1 वर्ष लागतं का? उपोषण सुरू होताच जरांगेंचा सरकारला सवाल. राज्यात एसटीचा प्रवास महागला, एसटी दरवाढीला मंजुरी, एसटीच्या तिकीट दरांमध्ये 15% वाढ. मुंबईत कार घ्यायची असेल तर तुमच्याकडे पार्किंगची जागा असणं आवश्यक, सरकार लवकरच आणणार नवीन धोरण. अमरावतीत त्रिशूलच्या नावावरती गुप्त्यांचं वाटप, यशोमती ठाकूर यांचा खळबळजनक आरोप, गुप्ती वाटणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी. ठाण्यातील वागळे इस्टेट भागात महाविद्यालयातील शिक्षकांना मनसे कार्यकर्त्यांनी चोपलं. महिला शिक्षकांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप, तर गडिंग्लजमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्याला लोकांनी धुतलं. उद्यापासून पूर्ण कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला होणार, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार लोकार्पण. आणि ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर करण्यावरून वाद, एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं? किन्नर महामंडलेश्वर हिमांगी सखी यांचा आक्षेप.